राष्ट्रवादीच्या घटना बदलाबाबत पटेल तटकरेंच्या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार असमाधानी। पटेल आणि तटकरेंनी केलेले सर्व पत्रव्यवहार अमान्य करून दुर्लक्षित करावे। सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र, सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात 2च पदांचा उल्लेख, सुनेत्रा पवारांचा अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख। तटकरे पटेलांच्या नावापुढे पदाचा उल्लेख नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर, एनडीए मधील काही महत्त्वाच्या नेत्यांची उद्या भेट घेणार। खरात प्रकरणी एनसीपीचे नेते अडचणीत येत असताना सुनेत्रा पवारांच्या दौऱ्याला महत्त्व। मंत्री नरहरी झिरवाळांची कॅबिनेटच्या बैठकीला गैरहजेरी, आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ प्रकरणी झिरवाळांचा सुनेत्रा पवारांना फोन, माझी चूक नाही। फोन करत झिरवाळांनी स्वतःची बाजू पक्षाकडे मांडली। अत्याचारू भोंदू अशोक खरातला 14 दिवसांचा तुरुंगवास, खरातवरील प्रत्येक गुन्ह्याची एसआयटी कडून स्वतंत्र न्यायालयीन प्रक्रिया होणार। तर मुलगा हर्षवर्धन खरातची पोलिसांकडून चौकशी, पत्नी मात्र फरार। भोंदू खरात प्रकरणामध्ये अत्यंत घृणास्पद, महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रकरणाचा तपास सुरू। पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे, दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, मंत्री आदिती तटकरेंकडून स्पष्ट। खरातनं अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुली मारली होती, कोणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला। रोहित पवारांचा आरोपानं खळबळ, तर पुरावे असल्यास पोलिसांकडे द्यावे, मंत्री बावनकुळेंचा सल्ला। फुली मारणं म्हणजे संपवणं हा हेतू होता। संगीता तिवारींना अजित पवारांच्या घातपाताचा संशय, तर खरातसह रुपाली चाकणकर आणि तटकरेंची चौकशी करा, विकास लवांडेंची मागणी। माढ्यातील अंजन गावामध्ये महापुरुषाचा पुतळा बसवण्याचा वाद, संतप्त जमावाची पोलिसांवर दगडफेक, आयपीएस अंजना कृष्णन थोडक्यात बचाव। बीडसह वाशिम, पुणे, आंबेगाव, कोल्हापूर, धुळे, जळगावला अवकाळी पावसानं झोडपलं। वादळी वारा आणि गारांमुळे पीक धोक्यात आलेली आहेत, शासनानं तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली। चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर संशयित स्फोट, एका व्यक्तीनं भाजप कार्यालयावर ग्रेनेड फेकतानाचा व्हिडिओ व्हायरल। खलिस्तानी समर्थक बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेनं ग्रेनेड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। डिजिटल पद्धतीनं पहिल्यांदाच आता भारताच्या 8व्या जनगणनेला सुरुवात। पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ऑनलाईन पद्धतीनं केली स्वगणना। भारतीयांनी आपल्या कुटुंबाचा तपशील नोंदवण्याचं मोदींचं आवाहन। पुढील काही महिने सोपे असणार नाहीत, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचं देशातल्या जनतेला संबोधन। नागरिकांना इंधन वाचवण्याचं आवाहन, गॅस आणि खतांच्या वाढत्या किमतीवरूनही चिंता व्यक्त। राज्यात पीएनजी जोडण्या वेगवान होण्यासाठी हालचालींना वेग, नवीन सिटी गॅस डिस्ट्रीब्युशनच्या परवानग्या 24 तासात मंजूर करण्याचे आदेश। डिस्ट्रीब्युशन केलेल्या भागांमध्ये अर्ज केल्यास 3 महिन्यात कनेक्शन उपलब्ध होणार। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 195 रुपयांची वाढ, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत मुंबईत 2031 रुपये असणार, तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल नाही।